श्री स्वामीचरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामीसुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी, त्या समयी मोर पाखरासी अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावे. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडते. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोने. लपूनी ठेविले विटेसी, ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामीसुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामीसुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम, त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासी, ऐके दिवशी समर्थांसी दादाप्रती दाखविले. बाळ चालले वाळोनी, यासी अमृत दृष्टीने पाहुनी, निरोगी करावी जी स्वामी बाई विनवी समर्थाते. समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घाल्यासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केज गाव मोगलाईत, तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊनी सत्य पादुका स्थापाव्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान, तयात शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मजलागी. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य, मग समर्थांजवळ येत घेऊन या दादासी. समर्थ वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ, तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगे मधुर उत्तरे, दादासी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले, त्यात तुमचे काय गेले, आम्हासी दिसेल जे भले, तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजेप्रती, पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतुनी. पुढे सेवेकऱ्यां सांगाती त्यासी मुंबईच पाठविती, ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती, यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी, जी समर्थे आज्ञा केली ती सांगतील तत्काळ. दादासी करुणी गोसावी, मुंबईची गादी चालवावी, स्वामीसुताची यास द्यावी, कफनी झोळी निशान. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी, गोसावी होऊनी गादीसी, चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता, तरी ऐशा गोष्टी करिता, नकार म्हणेची सर्वता, न रुचे चित्तात त्याचिया. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करोनी, शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊनी सत्वरी, श्री सनिध आले टाळकरी, तेव्हा दादा घेऊनी तुंबरी, भजन करीत आनंदे. समर्थे अशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी, मस्तकी ठेवा दादाच्या. मोर्चेला आणुनी सत्वरी, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेच. श्रींच्या पादुका शिरी पडता, उपरती झाली त्याच्या चित्ता, हृदयी प्रगटला ज्ञान सविता, अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपे लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करून, जहाले तात्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहुणी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादाप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणूनी. समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकिले आपण मारून, इतकेची पुरे झाले. ऐकून ऐशा वचनाला, समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत, भाळ पिटीत स्वहस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी, ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार.
लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणाभाकी पदर पसरी, विनवीत असे नानापरी, शोक करी अपार. समर्थांसी हासू आले, अधिकचिक कौतुक मांडिले. दादासी जवळ बोलविले, काय सांगितले तयासी. अनसूया तुझी माता, तिजपासी भिक्षा मागाता. अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळी पातला. ऐसे बाईनी पाहोने, क्रोधाविष्ट अंतष्करणे, म्हणे तुझी हे करणे, लोक अपवादा कारण. भिक्षांना आपण सेवावे, हे नव्हेची जाण बरवे. चाळे अवघे सोडावे, संसारी व्हावे सुखाने. ऐकोनी मातेची उतकी, दादा तिजप्रती बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आजपासूनी. पुत्राचे ऐकून वचन, उदास झाले तियेचे मन. असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी. स्वामीसुताच्या गादीवरी बैसुनी संस्था चालविली. कलियुगी दिवसेंदिवस वाढेल स्वामी महिमा विशेष. ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूंचे ऐसे वृत्त